आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट ऍप्लिकेशन फॉर्मची डेट एक्सटेंड होईल का। जे सध्याची आपली 9 मार्च तारीख आहे, हे तारीख या ठिकाणी एक्सटेंड होईल का याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। आणि त्यानंतर नीटची जी आपली या ठिकाणी करेक्शन विंडो आहे, हे करेक्शन विंडो केव्हा ओपन होऊ शकते याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। जर सांगायचं झालं तर नीटचा फॉर्म एक्सटेंड का होणार आहे किंवा का होऊ शकतो, याचे 2-3 रिझन्स आहेत। पाहिलं असता 6 मार्च आणि 7 मार्च याच्या 2 डेट मध्ये नीटची जे या ठिकाणी मेल ओटीपी आहेत, हे मेल ओटीपी कुठल्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी अवेलेबल होत नाहीये। यामध्ये अशी शंका आहे की नीट जे एनटीए ची आपली वेबसाईट आहे, या वेबसाईट मध्ये काहीतरी एक मोठा चेंज येणार आहे की ज्या चेंजेसमुळे हा मेल ओटीपी कुठल्याच विद्यार्थ्याला काल 2 वाजल्यापासून अवेलेबलच होत नाहीये। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्याचे या ठिकाणी फॉर्म फिलिंग बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घाबरून जायचं नाहीये। कारण नीटची जरी आपली लास्ट डेट 9 मार्च असेल तर सध्या साईड बंद आहे। साईड बंद असल्यामुळे तर डेफिनेटली आपल्या डेट एक्सटेंड होईलच। ॲज वेल एज दरवर्षी जर आपण रेकॉर्ड जर पाहिलं, दरवर्षीचं मागच्या 3 वर्षात जरी रेकॉर्ड पाहिलं तरी कुठलीही या ठिकाणी डेट दिल्यानंतर एनटीएनं पुढे 6 ते 7 दिवस याच्यामध्ये एक्सटेंड केलेलेच आहेत। त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म पेंडिंग आहे, या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही। यामध्ये बहुतांश असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी बोर्ड एक्झाम सध्या चालू आहे, असे विद्यार्थी आहेत। दुसरी गोष्ट, यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं नीट ऍडमिट कार्ड बोललो मी तुम्हाला, नीट फॉर्म भरत असताना जे आपलं आधार कार्ड लागणार आहे, हे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा नंबर इनव्हॅलिड असल्यामुळे असेही बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म अद्यापही फॉर्म भरले गेलेले नाहीयेत। त्यामुळे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची संख्या आहे। त्यामुळे मला असं वाटतं किंवा मी तुम्हाला एक अनालिसिस देऊ शकतो की 9 तारखेच्या नंतर की पुढे 15 मार्च पर्यंत आपल्याला या ठिकाणी नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विंडो चालू राहणार आहे। त्यामुळे सध्या 2 दिवसामध्ये खूप विद्यार्थी घाबरून गेलेत की शेवटचे 2 दिवस राहिलेत, साईटचा मेल येत नाहीये, तर पुढे काय करावं। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये। डेट 100% या ठिकाणी एक्सटेंड व्हायचे ह्यूज चान्सेस असतीलच। कारण दिलेल्या डेटमध्ये जर साईट चालत नसेल तर त्या ठिकाणी डेट रिकव्हरी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, नंतर या ठिकाणी आपण एक्सटेंड का होईल याबद्दल माहिती घेतली। एक्सटेंड होण्याचं आणखी एक महत्वाचं एक रिझन आहे, शेवटचं रिझन सांगेन मी ते, की बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड त्यांच्याकडे आहे पण ते आधार कार्ड सस्पेंड झालेलं आहे, की त्या आधार कार्डवर कुठलंच अपडेट या ठिकाणी उपलब्ध होत नाही ना। या ठिकाणी त्यांचा मोबाईलवरती SMS जात आहे किंवा ते आधार कार्ड इनव्हॅलिड सुद्धा या ठिकाणी शो होत नाहीये। तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी, अशा विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बरीच आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी काहीतरी पर्याय उपलब्ध करण्यासाठी सुद्धा एनटीएच्या साईडवरती काहीतरी काम चालू असू शकतं, बरोबर आहे। तर आपण या ठिकाणी दुसरा पॉइंट घेऊया, नीट 2024 करेक्शन विंडो बद्दल। आता लक्षात घ्यायचंय, करेक्शन विंडो हे सर्वांसाठी ओपन असते। असं नाही की ज्या म्हणजे फक्त काही पर्टिक्युलर विद्यार्थ्यांसाठी ओपन राहणार आहे। जेवढ्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नीटचा सक्सेसफुली फॉर्म सबमिट केला आहे, सक्सेसफुली म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याकडे एकतर त्याच्या मेलवरती कन्फर्मेशन पेज असायला पाहिजे अथवा त्याच्याकडे त्यांनी फॉर्म सबमिट केलेली कन्फर्मेशनची प्रिंट असायला पाहिजे। अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याकडनं काही बाय मिस्टेकली चुकीचा डेटा फिलअप झाला असेल किंवा स्वतःच्या डेटाऐवजी ठिकाणी कधी भावाचा किंवा चुकून मित्राचा डेटा त्या ठिकाणी भरला गेला असेल, तर अशा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झाल्यात, याच्यामध्ये जर पाहिलं असता बरेच असे विद्यार्थी आहेत फॉर्म भरताना, काही विद्यार्थी स्वतः घरून भरतात, काही असे विद्यार्थी आहेत की कुठल्या तरी इंटरनेट कॅफेवरती जातात, किंवा बरेच असे विद्यार्थ्याचे पालक आहेत की जे त्यांचा फॉर्म फिल करण्यासाठी मदत करतात। तर या फिलिंग प्रोसेसमध्ये बरेच विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये काही ठिकाणी खूप मायनर करेक्शन आहेत, काही विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये खूप मेजर करेक्शन आहेत, बरोबर आहे। तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी नीटचे इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन जर फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये काही चुका नाहीयेत। इनफॅक्ट असं आपण म्हणता येईल, जरी करेक्शन विंडो आली तरी यामध्ये 80 ते 90% असे विद्यार्थी आहेत की ज्यांना या करेक्शन विंडो मध्ये काही करायची आवश्यकता नाहीये, लक्षात घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फॉर्म मध्ये काही चुका झाल्यात, बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आले काही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरच्या डेट ऑफ बर्थ आणि ऍक्च्युअली सनदवरच्या किंवा 10th मार्कशीटच्या डेट ऑफ बर्थ जर आपण मॅच केला तर ह्या बरेच मिसमॅच मध्ये येतात। दुसरी गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चुकीचं, बोर्ड मार्कशीट वरती वेगळी आहे, आधार कार्ड वरती वेगळी आहे, त्यामध्ये पण विद्यार्थ्यांचे मिस्टेक झालेले आहेत।
बरेच असे विद्यार्थी आहेत, खास करून पर्टिक्युलर मराठा कास्टचे, या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की फॉर्म जनरल मधून भरायचा आहे, ईडब्ल्यूएस मधून भरायचा आहे की ओबीसी मध्ये भरायचा आहे. याच्यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांचे करेक्शन या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर असे एक नाही, बरेच विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये अशा गोष्टी आपल्याला अवेलेबल दिसून येतील. तर ज्याही विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये अशा काही गोष्टी असतील तर ह्या आपल्याला करेक्शन करता येणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे, करेक्शन कुठल्या गोष्टी होतात, ज्या गोष्टीचा इम्पॅक्ट पुढे आपल्याला फ्युचरमध्ये कुठेतरी होऊ शकतो, याच गोष्टी आपल्याला करेक्शनेबल असतात. म्हणजे त्याच गोष्टीचं करेक्शन होऊ शकतं. असं नाही की जसं आपण फर्स्ट पासून फॉर्म भरला ते शेवटपर्यंत फॉर्म तसा आपल्याला एडिट करता येतो, असं होत नाहीये. ज्या गोष्टीचा संबंध इन फ्युचर कुठे येणारच नाहीये तर अशा गोष्टी या ठिकाणी करेक्शन विंडोमध्ये उपलब्ध होत नाहीत. जसा इफेक्ट फ्युचरमध्ये होणार आहे अशा गोष्टीचं 100% या ठिकाणी आपल्याला करेक्शन करता येतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, करेक्शन विंडो आल्यानंतर आपल्याला काही पोर्शनच आपल्याला एडिट करता येईल. ज्याही वेळेस या ठिकाणी करेक्शन येईल आल्यानंतर आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा टेलिग्राम ग्रुप आहेत या दोन्हीवरती तुम्हाला याबद्दलचं पूर्ण अपडेट माहिती दिली जाईल. जेही विद्यार्थी या ठिकाणी ग्रुपला जॉईन नाही आहेत पण त्यांना ऍडमिशन बद्दलचे अपडेट्स हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती आपण या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक टेन्शन आले सध्याला की त्यांच्या काहीतरी मेजर चुका झाल्यात की माझा फॉर्म रिजेक्ट होईल की मला एक्झाम वगैरे देता येईल. तर त्या रिलेटेड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देईल की कुठल्या विद्यार्थ्याचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि कुठल्या विद्यार्थ्याचा फॉर्म कसल्याच कंडिशनमध्ये रिजेक्ट होणार नाहीये, हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी इन्फॉर्मेशन इन डिटेल मध्ये देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.